गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे सुख झाले ओ साधनी तुहार फला बरवा तुहार फला बरवा
हरी येऊन या नर देहा काही स्वहित ते पहा काही स्वहित ते पहा काही स्वहित ते पहा काही सोयीत ते पहा काही सोयीत ते पहा काही सोयीत ते पहा काही स्वहित ते पहा काही स्वहित ते पहा काही स्वहित ते पहा काही सोयीत ते पहा काही सोयीत ते पहा काही सोयीत ते पहा नाही तरी व्यर्थ जन्म नाही तरी व्यर्थ जन्म नाही तरी व्यर्थ जन्म चिंतितसे विषय काम चिंतितसे विषय काम नाही तरी व्यर्थ जन्म पशु विषय सेवते तया परे तया परे तुझी स्थिती तया परे तुझी स्थिती पशु सोया तया करी तुझे तया करी तया करी नाही तरी व्यर्थ जन्म नाही तरी व्यर्थ जन्म नाही तरी व्यर्थ जन्म चिंतितसे विषय काम चिंतितसे विषय काम चिंतितसे विषय काम ज्यामुळे व्यर्थ गेला प्राणीभूमी भार झाला प्राणीभूमी भार झाला प्राणीभूमी भार झाला रामरे व्यर्थ गेला प्राणीभूमी भार झाला प्राणीभूमी भार झाला नाही तरी व्यर्थ जन्म नाही तरी व्यर्थ जन्म नाही तरी व्यर्थ जन्म चिंतितसे विषय काम चिंतितसे विषय काम चिंतितसे विषय काम कसे विषय काम कसे विषय काम कसे विषय काम बार घुमाए बार घुमाए बार घुमाए बार घुमाए बार नर देहा नर देहा नर देहा नर देहा
काही सुहिता ते पहा काही सुहिता ते पहा काही व्यर्थ जन्म नाही तरी व्यर्थ जन्म जन्म
हरे येऊन या नरदेहा काही स्वैकते पहा नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय काम पशु विषय सेविते तया परे तुझी स्थिती नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय काम निळा म्हणे वाया गेला निया म्हणे व्यर्थ गेला प्राणी भूमी भार झाला नाही तरी व्यर्थ जन्म नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय काम महायोग पीठे तटे विमरत्यावरं पुंडरीकाय दात्वं मुनिं समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमना आत्मरूप गणेशु स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांडदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्य देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार निराविला बडिवार शिक्षाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्य देवाची शरण शरणानंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबाटा मस्तक ही पायावर द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं मुरारिवीर्यं मोक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही वापरनो विठ्ठल आपण किम निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलो त्याचा थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या गावातील रहिवासी आपल्या सर्वांचं
परमप्रिय असणाऱ्या गंगा भागीरथी जिजाबाई मारुती पाटील शिंदे यांना जाऊन आज 10 दिवस झाले, आजचा 10वा दिवस आहे आणि त्या अनुषंगानं हे कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिंदे परिवारानं दिलं, त्यांचे लाख लाख धन्यवाद. विठ्ठल. त्यांच्या पश्चात श्री उत्तम मारुती पाटील शिंदे मुलगा आहे, विष्णू मारुती पाटील शिंदे मुलगा आहे, राजेंद्र उत्तम पाटील शिंदे नातू आहे, नानासाहेब उत्तम पाटील शिंदे नातू आहे, सोमनाथ विष्णू पाटील शिंदे नातू आहे, सौ कांताबाई अशोक पाटील पवार मुलगी आहे, सौ शांताबाई रोहिदास पाटील खोमणे मुलगी आहे, सौ संगीता विश्वनाथ पाटील सोमवंशी नात आहे, सौ निर्मला विजय पाटील खोमणे नात आहे व सौ मंगल अमोल पाटील खोमणे नात आहे. असा हा यांचा परिवार आणि या परिवारात या माता माऊलीने आतापर्यंतची जीवन यात्रा आहे ती या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या सहवासामध्ये व्यतीत केली आहे. आणि आपण सर्वजण ज्या लोकात आपण आलेलो आहोत त्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. आणि इथं कुणालाच राहता येत नाही, सर्वांना जावं लागत. कुणाचा नंबर झाला, कुणाचा होणारे, कुणाचा लागणारे. विठ्ठल. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी टाकळी सागर या ठिकाणी उपस्थित झालं. सर्व वयोवृद्ध एकोडी सागर सगळे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध महात्मे गायनाचार्य गुणीजन विशारद मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियम वादक आमचे हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आमचे विनेकरी बाबा आणि तुम्ही सर्व नातेवाईक मंडळी, तसेच अतिशय सुंदर रंग देवता ज्यांच्यामुळे तयार होते वाघाई देवी मंडप साऊंड सिस्टीम माळी सागज डेरे पाटलाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. कारण हे जर चांगलं असलं तर म्हणायलाही बरं वाटत आणि तुम्हाला ऐकायला गोड लागत. ते जर शिट्ट्या मारायला लागलं का मग आपली शिट्टी वाजते. विठाला जास्त झपल्या काढत नाही. कमी वेळामध्ये दहाव्याचं कीर्तन म्हणजे माणसं सांभाळणं. कारण गोवाला जे सांगायचं सांगता येत नाही, तिकडं गुरुचं आवरलं तिकडे घ्यायला लागली मंडळी उठून निघून जाते, अवघड होतं. पण चला, त्या अनुषंगानं मायबाप तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवे करता आणि त्या माऊलीच्या ऋणातून मुक्त होण्याकरता अभंग घेतला संत तुकोबारायांचे पटशिष्य असणारे संत निळोबारायांचे. गुरु भक्तीमध्ये परफेक्ट ज्यांचं जीवन घडलेलं आहे असे निळोबाराया वर्णन करतात. निळोबारायांच्या जीवनामध्ये जोपर्यंत परमार्थाची खरी ओळख झाली नाही तोपर्यंत निळोबाराया सुद्धा तुमच्या आमचा सारखाच परमार्थ करत होती. परंतु ज्या दिवशी तुकोबारायांनी सदेह वैकुंठ गमन केलं त्या दिवशी निळोबारायांच्या लक्षात आलं, अरे रे 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 आपण जे करायला पाहिजे ते राहून गेलं. गजपिशा वाहता वाहता चमारा गेला, पण जे भेटायला पाहिजे ते भेटलं नाही. पश्चाताप झाला आणि मग अनुष्ठान मांडवलं. दहाव्याचं कीर्तन आहे बरं का, थोडं बारीक ऐका. अनुष्ठान मांडवलं आणि तुकोबारायाचा धावा केला. धावा केल्यानंतर तुकोबारायांनी कृपा केली आणि कृपा केल्यानंतर निळोबारायांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. ते तुकोबाराय आजच्या भंगामध्ये तुम्हाला आम्हाला या ठिकाणी उपदेश करतात. विठ्ठला अरे मी सुद्धा जन्माला आलो आणि तुम्ही सुद्धा जन्माला आलेले आहात, पण या देहात आल्यानंतर या देहाची जी इति कर्तव्यता आहे, या देहाचं जे महत्व आहे, या देहाकडून जी गोष्ट साधून घ्यायला पाहिजे ती गोष्ट माय बापा हो साधून घ्या, हे संताला सांगायचं आहे. आणि ते निळोबाराय सांगतात, अरे मी गज भक्ती केली पण सगळी भक्ती करत असताना मला कुठंच समाधान झालं नाही आणि त्या समाधानाच्या आशेपोटी मी अनंत संताला शरण गेलो आणि शरण जाऊन सुद्धा माझा ताळा बसला नाही. तो जगद्गुरु तुकोबाराय जीवनात आल्यानंतर बसला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी आशीर्वाद दिल्यानंतर माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. माझं जीवन परिवर्तन व्हायला लागलं आणि मग मला देहाचं महत्व कळालं. ते निळोबाराय सांगतात, येवनिया नर देहा आलोच आपण तिनी येवनिया आलोच. येवनिया नर देहा काही स्वहित ते पहा. आपलं स्वहित जीव विसरून गेला. कलियुगामध्ये हीच लय मोठी भगवंताची कला आहे.
178 संत हे म्हणाला आहे, पण किती आनंद संत झाले आणि सगळ्या संतांना जीवनाचं वर्म आणि मर्म सांगितलं तरी जीवाला बोला कळत नाही, तर जीवाला कुठून कळल विठाला आपलं स्वहित कशामध्ये आहे, काय केल्यानं मी ज्या करता आलो इथं येणं सोपं नाही बरं का. तुम्हाला मला फुकट मिळालाय माणसाचा जन्म म्हणून किंमत नाही. याला जर देवाना वशीला लावला असता आणि कोटीनं भरावं लागले असते मग कळालं असते. फुकट भेटलं ना हरामाचं खाय त्याला त्याची किंमत नसते. हो, जर किंमत कळाली असती तर ढोसू ढोसू खराब नसतं झालं, खाऊ खाऊ कॅन्सर नसते झाली, सुपाऱ्या खाऊ खाऊ दात नसते पडली. कळालं का महत्व? नाही कळालं. आणि ते महत्व संताला कळत असतं, कारण त्यांनी त्यांच्या जीवनाचं हित केलेलं असतं, त्यांनी त्यांच्या जीवनाचं सार्थक केलेलं असतं. त्यांनाच समाजाला सांगण्याचा अधिकार आहे. आमच्या सारख्या बाजरीच्या बोला नाही, कोणी उठलं सुटलं वाव उरायला काय लागत आहे त्याला, आऊ आलं का झालं, काय लागत आहे त्याला. लोकाला आखलीचे ढोस पाच आले म्हणजे झालं. लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण तुम्ही म्हणा, कधी विचार केला का आपण? कधीच विचार. लोक म्हणते 5,000 जात जाऊ पण त्याला जाणार. लोकांचं बिल वाढ कर्म. अरे साधू संतांचा परमार्थ बाजूला राहिला, संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग बाजूला राहिला आणि जगामध्ये धिंगाणा चालू झाला विठाला. मनुष्य देहाची प्राप्ती काय आहे, मनुष्य देहाचं हित काय आहे, तर त्या भगवंताची प्राप्ती. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अरे जन्माला आलो मायबाप, माणसाचा जन्म बार बार मिळत नाही. माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्याचा गधाड्या मांजराचा जन्म नसून अमूल्य अशा प्रकारचा दुर्लभ म्हणून नरतनू आपल्याला मिळालेली आहे. याच देहामध्ये फक्त आपल्याला भगवंताचं या ठिकाणी भजन करता येतं. नाही 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 नाही, याच देहामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करता येते. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या देहामध्ये करता येते. पण माणूस असा आहे, मुंड्याखाली धनाच्या कडाई आहे तरी पण त्याच्यावर बसून भीक मागतो. का? निर्दैवाच्या परीवर. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. बरोबर आहे ना? ज्ञानोबा राय दृष्टांत देतात. 14 वर्षाचं लेकरू देव सांगायलं, 14 वर्षाचं लेकरू देहाचं हित कशात ते सांगायलं. जीवाला पाठ असून सुद्धा वाट माहित नाही राहत, हे दुर्भाग्य आहे विठाला. जन्माला आले काहीतरी हित करा मायबाप, हित करा. याचा अर्थ हित ते करावे देवाचे चिंतन, भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या सर्व दुःखाची, पापाची आणि कर्माची निवृत्ती होईल. जर नाही केलं तर काय होईल? आता माझ्यासारखी यंगरट राहत्या देव 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 करता करता गेलं, आमुषाला गेलं. देव देव करून आमुषाला गेलंय. आणि जे रात्र दिवस पीत होत ते एकादशीला गेलंय. याच्यावर अवलंबून आहे का? पण त्या तिथीला धाकला त्याच्यावर अवलंबून आहे का? तो जरी एकादशीला गेला मग त्याला काही विमानाला न्यायला, पुष्प न्यायला नाही ना. इथं नाही कळत. धना पशवास्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे जना स्मशाने देहाची तायन परलोक मार्गे कर्मानुग गच्छती जीवय का. काय जीवासोबत येत? त्यानं जे कर्म केलं ना, केले कर्म झाले ते जीव बाकीचे होणार. हो, केले कर्म झाले त्याची भोगाले. जे कर्म तुम्ही आम्ही करतो ना, त्या कर्माचा हिशोब सोबत येत असतो. हो, आणि त्याच गोष्टीची जीवाला आज
ओळख विसरला. आणि तेवढी ओळख करण्याकरता नाही जर केलं तर काय होईल? नाही तरी व्यर्थ जन्म चिंतिताती विषय. अरे संसाराची चिंता करता करता हडप फार पाठीत गॅप पडली, कमरात गॅप पडली की नाही? अरे फार आता स्मशानात गौऱ्या गेल्या तरी अजून ढोरं सोडायची चिंता. स्मशानात गौऱ्या गेल्या तरी अजून याच्या पुरीचं काऊन नाही झालं. अरे तुला काय करायचं तू पाय नाही आल्या तो मारुतीला सोडून दे. आता माय 2-5 दिवस हातात राहिले की नाही? 2-5 दिवस माझ्या हातात आहे. मग जायची चिंता करावा का संसाराची चिंता करावा? पण संसाराची काय चिंता करता ते? पूर्वजन्मी पाप केले आता फेडायचं काम चाललंय. आणि आताच्या गठोडीला अजून झाकेलच आहे. मग या मागच्या जन्माचं आणि चालू जन्माच्या जर प्रारब्ध कर्माची वाट लावायची असेल तुम्हाला तर काय होईल? काय होईल? नाना साधनाच्या करुणी खटपटा गंज करून राहिला ना, गंज करून राहिला ना, पण देव सोडून चाललाय. देव जीवनामध्ये नाही, देव ओळखीचा नाही आणि देव देव चाललाय. तुमचं एकोणी सांगत मला माहित नाही आणि मी तिकडे धडकलो तर तुमचं एकोणी सांगत लागेल नाही. इकडे कधी लागेल? मी तिकडे पाल खेळला धसलो तर तुमचं एकोणी सांगत लागेल मला. रॉंग नंबर लागला ना. बरं यंत्रात जाती इतकी राहती माणसाची पुसता सांगे पण विचारीन कोणाला ते तू राणी मी राणी कोण देईन पाणी? लय यंगरट राहत मोडेल पण वाचणार नाही. इतकी अंगरट जात राहती माणसाची. अरे पूस आम्हाला तिथे चौफिरी लागली ना आम्हाला वड्यात विचारा बाबा एक कुणी सांगत कुणीकडे काय काय लहान बापाचं होशील का? अरे तोंड वाचून जाण्यापेक्षा कोणाला तरी विचार ना. ठाऊक आहे सबाह्य संता. अरे संताला माहितीये जन्म आणि मरण जर चुकायचं असेल ना कोणाला भेटून चालणार नाही. बावळटाला भेटून चालणार नाही. त्याचं जन्म आणि मरण फुटलं ना त्याला भेटा. तुमचं जन्म मरण निश्चित चुकल्याशिवाय राहणार नाही विठाला. विषयाची चिंता करता करता आयुष्य निघून जातं. बालावस्था क्रीडासक्ता तरुणावस्था तरुणीरक्ता वृद्धावस्था चिंतनमग्न परिब्रह्मणी कोपी नले. बालपण खेळत जातं, तरुणपण संसारात जातं, म्हातारपण चिंतेत जातं. आया वैसा गया नहा जमाना खोया. एवढंही काय केलं? मी सोमवार करतो, गुरुवार करतो, शनिवार करतो, एखादा करतो, चतुर्ध्या करतो. विमान यायचं की नाही? आता विमान यायचं की नाही? अरे जे करायचं ते करीत नाही आणि नको ते धंदे केल्यानं हे सत्कर्म तयार होत. आणि सत्कर्म म्हणजे पुण्य. गीतेमध्ये भगवान परमात्म्याला 3 मार्ग सांगितले. स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे. जरा बारीक कीर्तन आहे का बरं का? तुमच्या गावात मी नवीन हा जरा कीर्तन आहे का? आम्हाला काही अंगात येत नाही पूजा मारून कीर्तन करायचं. जे साधू संतांचा वर्म आणि मर्म आहे ना बसलेल्यापैकी एकाला जरी कळालं तर त्या आजीचं नाव सार्थकी ठरत. नाही तर भुकणारे का झाले ना. भुकणारे काय कमी का? दगड उचला तिला बोय बाबा तुमच्या काळात हीच निघत होती. आता बोवा निघून राहिली. सांगणारे खडी घाण झाले पण उद्धाराचा मार्ग एखाद्या ऐकून ठीक नाही. आणि जे सांगायला लागले का त्याचं पटत नाही.
अवघड खेळ. चल जाऊ दे. काय सांगत होतो? स्वर्ग पुण्यात्मके पापे यही जे, पापात्मके पापे नरका जाईजे. अरे माथे जे न पाहिजे ते शुद्ध पुण्य. पुण्य केल्यानं स्वर्गाची प्राप्ती होती, हा एक मार्ग आहे. पुण्य केल्यानं देव भेटत नाही, पुण्य केल्यानं स्वर्गाची प्राप्ती होती. बायको चांगली भेटल, घरदार चांगले भेटल, काटके दादाच्या निघतील. काय ना? पुण्य. दुसरा मार्ग सांगितला, पापात्मके पापे नरका जायचे. पाप केल्यानं रव रव नरकाला जावा लागत. बरोबर आहे ना? देव सांगू राहिलं बरं का, मी नाही. पुण्य केल्यानं स्वर्ग, पाप केल्यानं नरक, आणि माझं केल्यानं माझ्या स्थितीला प्राप्त होता येत. मग माझं कोणा करायचं? माझेची पद्धत असं ना काहीतरी. देवाच्या स्वरूपाला अंतकालेच्या मामेवर, अंतकाळाला माझं स्मरण केलं म्हणजे माझ्या स्वरूपाला पाहतो. काय दगड करतो का मराठ्या टायमाला? मराठ्या टायमाला ती गोष्ट करता आली पाहिजे. मराठ्या टायमाला त्या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे. त्यावेळेस आलेल्या जन्माचं सार्थक होत. नाही तर जन्माला येऊन काही नाही. ओय मुदलात घाटी. पशु विषय सेविती तया परी तुझी स्थिती. अरे हे जनावर जसे जगते ना तसेच माणसं जगू राहिले. त्याला लेकरं उरायले, आपल्याला लेकरं उरायले. त्याला गिळायला लागत, आपल्याला गिळायला लागत. ते बी झोपते, आपण झोपतो. फरक काय? आहार निद्रा भय मैथुनांच्या सर्व योनीशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक झालं सर्वता. अरे माणसाला कळत ना, चांगलं कळत का नाही? 2000ची नोट निघली, कळली की नाही? कळली की नाही? 2000ची सारखीच होती ना. हिरी नोट कळती, गुलाबी नोट कळती, पिवळी नोट कळती ना. संसाराचं कसं कळत? आणि मग मला ढकायचंय हे का कळत नाही? मला माझा उद्धार करायचाय हे जीवाला का कळत नाही? न कळाल्यामुळं निळो भरायला सांगावं लागलं. अरे पशु सुद्धा तीच गोष्ट करतात आणि मनुष्य सुद्धा तीच गोष्ट करतो. बापांनो, मिळालेला जन्म वाया घालू नका. नाहीतरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय काम. एवढंही करून निळो भरायला सांगतात. निळा म्हणे वाया गेला, प्राणी भूमी भार झाला. येऊ नाही जर जन्माला, येऊ नाही आपलं सार्थक जर जीवन करून नाही घेतलं मायबाप, तो भगवान परमात्मा जर आपल्या ओळखीचा नाही करून घेतला ना मायबाप, त्यावेळेस जीवाला आत्यंतिक दुःखाला म्हणजे 84 लाख योनीला जावं लागतं. आणि त्या 84 लाख योनीचं दुःख भोगू नये एवढ्या करता निळोबा आहे तुम्हाला आम्हाला विनंती करतात. विठ्ठल संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. प्रत्येक वेळी संत संताला जाग करतात, प्रत्येक वेळी संत जीवाला जाग करतात आणि प्रत्येक वेळी संत भगवंताला जाग करतात. बारीक कीर्तन ऐका, कीर्तन ऐकायला 1 किलोचा ढेजा लागतो. होय, हे काही तुकडे नाही. सासवा शिकरती, सुनता शिकरती. कीर्तन म्हणजे तमाशा नाही, कीर्तन म्हणजे धिंगाणा नाही बरं का. जन्माचा छापा मिळाला पाहिजे. हा, हे डबड आहे ना, हे डबड, हे डबड आहे ना, डबड, हे डबडच नाही, प्लॅस्टिकचं डबड आहे की नाही. याच्यामध्ये उचकताना याला खोलायचंय, आता याला लॉक टाकेली. उचकाताना एक जरी आकडा माग पुढे झाला तर ते उघडत का? उघडत का? याचा आकडा माग पुढे जर झाला तर उघडत का? हे प्लॅस्टिकचं डबड जर आकड्या त्याला जर कोळ टाकला नाही तर उघडत नाही. मग जीवनाचा कोड उलगायचा असेल तर काही असं का नाही? माझा मारा गेला असं पाहिलं नाही, तो माझा मारा गणगोळ्या उघडत गेला, त्याला आम्ही काय करणार? खऱ्या संताची भेट झाली नाही ना. संत सांगा उठा जागे फक्त कीर्तन काय करता? प्रमाण द्या करता. वा चौकटीच्या बाहेर गेला नाही पाहिजे. ज्या ढोराला सडक लाईल राहते ना ते बाजून जात नाही, ज्याला दावत नाही, ज्याला फुटत नाही ना ते कुणीकडे पळत आहे. हा भंग कुणीकडं काय पण आपल्याला तिकडे घुसायचं.
उठा जागे वारे. आता जाऊ दे, याच्या आधी झालं गेलं, गंगेला मिळालं नाही. याचा विचार करून झालं का मागचा द्या सोडून. मागे काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागचं सोडून द्या. गंज कोंबडे बकरे खाल्ले असेल, 200-300 लिटर ढोसली असेल, अरे द्या ना सोडून. पण आता तरी सुधरा ना. आता उघडी डोळे. जरी काय म्हणावं, संतानं म्हणावं, माझ्याच्या पोटी दगड आला, पण तळतळून सांगतात उपध्वनी करंट नेणे अद्वैत वाटा. ज्ञानोबराची भाषा आहे, ज्ञानोबराची, आमची नाही. संताची भाषा कळू नाही का? संत कळू नाही का? काय सांगतात? अरे जन्माला आलो ना माय बाप, एक गोष्ट आपलीशी करून घ्या. तेवढा भगवान, त्याला बायका पोरं सोडायची गरज नाही, त्याला ढोरं गुरं सोडायची गरज नाही, त्याला बोंबलत फिरायची गरज नाही. नलगती सायास कोणा सांगायचं? अय तो नाना सांगेन का? आईचं बसून कोण सांगेन? कोण सांगेन? तो ह्या टकुऱ्यात नाही तर तू लोकांना सांगशील काय? आणतच नाही तर पोरेत येतं काय? आता जर जीवनाचं हित करायचं असेल मायबाप, तर पुन्हा तरी संताला शरण जावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला आम्हाला ती गोष्ट मिळू शकत. खूप सोपी आहे ना. तरी असतो पैसे अखंडित होत जात तैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. ज्ञानेश्वर महाराज की जय. अरे उगलेला सूर्य अस्ताला जाणार आहे, हा सिद्धांत आहे का? उगलेला सूर्य तसाच राहणार आहे, तो अस्ताला जाणार आहे. तसा उपादाला प्राणी नर हे संसारी. तुम्ही आम्ही जन्माला आलो राहणार नाही. काही छाताडावर शिक्का मारून आला का? मै नाही मर सकता. येत उर नाही आले अवतार. त्याला सुद्धा धकावं लागलं बरं का? रामकृष्णाला सुद्धा धकावं लागलं, पण ते शरण गेले. राम वशिष्ठाला शरण गेले, कृष्ण सांगीपाली शरण गेले, म्हणून त्याला सुद्धा त्याच्या देहाचं सार्थक करता आलं. आम्हाला खालून वरून डिग्री आहे, आमच्या मागे लाखोना लोक आहे, तरी सरनात उडी टाकायला एक नाही. विठाला विठाला झाली. बायको माझी, पोरग माझं, घर माझं, दार माझं, पैसा माझा, ढोर माझे, गुरं माझे. भ्रांती झाली. कोणाचे माय बाप, कोणाचे मावतीला काय खरं काय संग यायचंय. आणि दर्शकला लेट होते यार. ते म्हणतो का गोष्टी ते का? तू आताच म्हणला ना काय खरंय काय संग यायचंय. नाही ना, पोरग पिचकरी मारायला जायले. अरे मरू दे ना, तू पाय ना. बरोबर आहे का नाही? अरे कुणाचे माय बाप कवनाचे गणपत. कुणी जरी किती जरी जवळचा असला ना, चवरी चळण का तो बरी म्हणती माझा. कोणी कोणाचा नाही या जगामध्ये मायबाप. अरे जो देह मिळाला तो देह सुद्धा माझा नाही. देह हे काळाचे जनकुटीराचे
हाताचा उसना नेले आणि तो पाचाला द्यावा लागतो, 5 येत नाही न्यायला. याचा एजंट यागळा आहे. हे बनिलं 5 आना, बनवलं 5 आना, पण याचा एजंट यागळा आहे आणि तो तुमच्या बोकांनी बसेल घडोघडी का. कोणाची वाट पाहिजे? सकाराम तुकाराम गणपतीला. कोणाची वाट पाहिजे? सकाराम तुकारामची वाट नाही पाहतो. या मळ्यात जे ना त्याला काढायचा तो प्रयत्न करतो का. जीव जाताना दाव्याचं कीर्तन काय चाललं पण बाबा दुसरं सांगू राहिलं, दुसरं काय सांगू राहिलं. आता पिंडदान असं केलं पाहिजे, इकडे तोंड केलं पाहिजे, तिकडे तोंड केलं पाहिजे. तोंड वाचताना काय राहतं, इकडे तोंड तिकडे तोंड राहतं. लोक म्हणजे वरून खाली घ्या, खाली घ्या, जीव लवकर गेला पाहिजे. अरे मरताना ज्या दिशेला श्वास सुटला त्या दिशेला जावा लागत. जो मोकला श्वास देव जवळी अंतरी भेट नाही जन्म भरी. देव जवळ आहे माई बाप. देव नाही अशी जागा नाही, पण सांगणारे मरून गेले. आमच्यासारखे शायनिंग मारणारे पुढे आले. तुम्ही उद्या मारायच्या ऐवजी आज का मारायला घेणं कोणाला आहे. आम्ही दणकून घेऊन कणकून निघून जाऊ. आम्हाला काही घेणं नाही ना. तुम्ही ढोरं इका, बकऱ्या इका, उद्या 1 एकर खाल्लाकडे इका, नाही तर वरणाकडे इका. आम्हाला घेणं आहे काही, आम्हाला काही घेणं आहे तुमच्याशी. आम्ही फक्त लोकांना सांगा अन्नदान केलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे. या नव्हती पाकिटाला 1000 रुपये दिले का लोक सांगे ब्रह्मज्ञान. लोकांना केलं पाहिजे. तुला काही नारकाला जायचंय का? पुराला 2-2 घंटे लोकायला, तुला नारकाला जायचंय का? पण टकुऱ्यात येत नाही, त्याच्या नाही उतरत, त्याला नाही उतरू शकत. जाऊ द्या. म्हणून देहाचा साधन करण्याकरता भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेलं आहे अभंगाचं पहिलं चरण. येऊनी नरदेह, येऊनी नरदेह, काही सोहित दे, काही सोहित येवोनी नरदेहा. आलोच आपण. काही स्वहित ते पहा. स्वहित म्हणजे भगवंताची प्राप्ती. इतकी सोपी आहे, खूप सोपं आहे माय बाप. इतका सोपा देव हे बायका पोरं पोषणं अवघड आहे. इतका सोपा देव पण सांगत नाही. तो का म्हणे सोपे, सर्वहून सोपं सांगितलं, मग का जीवाला कळत नाही. शहाणा तो धने घेतो, पाहिजे माणूस. शहाण्याच्या पुढे गेले माणसं. आता मी पुढे बोलत नाही म्हणून कळत नाही. भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. काय करतात सद्गुरु? गुरु काय करत राहतो. आज आषाढी की नाही, पंढरपुराला 50 लाख, शिवपुराणाला पाहिलं ना तुम्ही. आता शिवपुराणाला 70 लाख. का गए तो, का नाही, काय लाय तो
आब्बा गोड थायले नाही मग कॅश नाही फाड 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 ऐ, अरे हे सर काय निस्ती गर्दी आहे दंभ करे सोग मानवया जग मुखे बोले त्याग मनी नाही बोलायचं प्रमाण सगळी दांभिकता जगामध्ये चालली पण एवढा करूनही परिणाम आहे का काही एक तुमची अडचण संपली का दुसरी तयार एक दुःख गेला का दुसरा तयार ऐ पोराला नोकरी लागू दे नोकरी झाली का छोकरी भेटू दे छोकरी झाली का पोरग होऊ दे म्हणजे देवाला तो धंदा आहे याला दुसरा धंदाच नाही का मेंटल खोपडीच्या अरे जन्माला आलो त्याचं सार्थक करा येऊन येणार देहाला आलो पण मी देह आहे का नाही देह आपण आहे का देह जर आपण असतो तर गाडी लावायची गरज नाही आपण देह नाहीये देहामधून उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी ठेविलेली नाव्यासी हो दे चौठी नाव देहाला आहे का आपल्याला आहे देहाला ओळखाच्या दृष्टीने केलेली ती काय खून आहे आणि तेवढी खून म्हणजे मी आहे का आपण म्हणतो सकाराम मेला का ज्याला सकाराम म्हणलं ते 5.5 फुट तर पडेल की नाही ज्याला सकाराम म्हणलं ते पडेल की नाही मग एवढा ते कोणा करता रडती रात्र दिवस कामक्रोध माया रडती रात्र दिवस कामक्रोध माया पांडुरंगाला सन्मुख नाही कशाला म्हणतात देव नाम संकीर्तन साधन पै सोपे सांगितलंय बरोबर आहे ना नामाविना मुख सांगितलंय देव करायला पाहिजे का नाही देव तसा कळन का यायची बाई ओळख नाही राम राम पाहुणे राम राम पाहुणे राम राम पाहुणे लोक म्हणतील याला पुण्याला घेऊन जा हरी हरी म्हणती सारे हरी हरी म्हणती सारे म्हणणारे कमी त्याला काय विमान आले का वैकुंठात न्याल राथ घर उघडून सांडा साला कुलपाला धंदा चाललाय आम्ही बोललो का नाही करायला लागत आहे आमचे काही तुमच्या बांधाला बांधा नाही तुमच्या गावात काही पुरी द्यायचं नाही आम्हाला म्हणजे खरं आहे ते सांगायला काय हरकत समाज करल नाही तर तिकडच मरी नाही तर नाही तारीख लोक तारखीवर लागले म्हणून सत्यानाश मायबाप खरं सांगितलं पाहिजे माणसाच्या जन्माला आलो ना बघा ना संत सांगतात का तुम्हाला मला या देहाची भ्रांती झाली ते अज्ञान तुमच्या आमच्या किती वेळ करायचं राजू महाराज कुठे गेले सांगा बरं का मला 10:30 वाजले किती वाजले 10:30 वाजले हो काय चाललं होतं आपलं विठाला विठाला जन्माला आलो देहात जर सार्थक करून घ्यायचं असेल मायबाप देहात देव आहे सर्व घटी राम आहे बरोबर आहे की नाही आता दृष्टांत आहे का ऊसात साखर आहे का नाही
उसात साखर आहे का नाही? मग कोणाला भेटायला लागत बेवड्या? उसात साखर आहे, टिपरू घरी आणला आणि खालपात्यात कुठलं तर किती क्विंटल होती भाऊ? नाही ना, म्हणजे तुम्हाला कळू राहिलं मागे मी काय भुकू राहिले तुम्हाला कळू राहिलं, बरोबर आहे की नाही? उसात साखर आहे का नाही? जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. उसात साखर आहे, त्याला पावलाटा खालपात्यात कुठू नको. जीवनाचं माथेर होईल रे. नाही ना, चांगल्याला भेट, चांगल्याला हे जवारीचा दाना आहे, हे माझ्याजवळ जवारीचा दाना आहे. येऊ आता या जवारीच्या दाण्यामध्ये 3.5 फूट आहे, त्याच्यात एक ईद भर कणीस आहे, हातपाव दाणे, पाऊस तर भुस्सा आहे का नाही? आहे का नाही बाबा? आहे का नाही? दिसतो का? कुठून आणलाय बुवा? म्हणजे मला काय बाहेरचं होईल का? या जवारीच्या दाण्यामध्ये 3.5 फुटाचा ताट आहे, पावशेर भुस्सा आहे, हातपाव दाणे, बरोबर आहे का नाही? खाली धसकट आहे त्याला. मग ते कोणाला भेटावं लागेल? अय मेंटल खोपडीच्या डॉक्टरला भेटून, इंजिनियरला भेटून, वकिलाला भेटून चालत नाही, त्याच्यावर केस करून चालत नाही. काय करावं लागेल त्याला? हसियाचा पदर धरा, हसियाचा आयसियाचा पदर धरा, जेने देव येईल घरा, मग त्या घरात नाही, या घरात. या घरात देव येण्याकरता संताला शरण जावं लागतं. माय बाप, संताला शरण गेलं. संत काय करतात? आपल्याला जी मी देह नावाचं अज्ञान झालं, मी देह नावाची भ्रांती झाली, एवढी भ्रांती आपल्याला काढायची. माया विघ्ने भ्रमरा खरी म्हणता मी माझे नि घरे, येतो संपत्तीचे वारे साच कारे जाईल. रोज आम्ही काकडे म्हणतो, रोज आम्ही हरिपाठ म्हणतो, पण आम्हाला त्याची वाट माहित नाही. म्हणून कळल का? नाही कळू शकत, नाही कळू. वाचून ते ज्ञान होईल का? नाही होऊ शकत. शास्त्रज्ञांच हजारो वर्षापासून जसेच तसंच आहे. ज्ञानोबा राहायला 750 वर्ष झाली, तशी ज्ञानेश्वरी आहे. का कळत नाही आम्हाला? न कळायला कारण तुम्हाला आम्हाला ते अज्ञान सुधरू देत नाही. मागच्या जन्माचे पाप आणि मागच्या जन्माची वासना सुधरू देत नाही. आणि वासनेत परिवर्तन संत करतात. आणि संत जीवपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत खऱ्या परमार्थाला सुरुवात होत नाही. विठ्ठल जर भ्रांती घालायची असेल तर त्याच्यासाठी उपाय मी तुम्हाला सांगितलं ना. त्या दाण्यामध्ये हे सगळं, मग तो दाना खलबत्यात कुठून नाही.
जातीवंत शेतकऱ्याला भेटावं लागतं. त्याच्या कपड्याला इस्त्री नाही राहत, ते आपलं आबळ गबळ राहतं बिचार, पण त्याच्याजवळ त्याची अक्कल आहे बरं का. लई शायनिंग नको मार, मला येतं काय गाजर येत नाही तुला खालून वरून डिग्र्या लावून घे फक्त. हा किती मोठे डिग्र्या लावल्या ना, वर्ष साऱ्याला काडी लावा लागते. दिली तिळांजोळी नुसतं भुकाला का या डिग्र्याचं लावून राहिलं ना वरून खालून खाल्यानं कॉम्प्लेट व्हायची का नाही. या डिग्र्या ना राजा तुला बी गाडी लावा लागेल आणि त्या डिग्र्याला बी गाडी लावा लागेल बरं का. खरं सांग आणि तुम्ही नीट जाणून घे आणि मग लोकांना भूक अनुभव लोकांना सांगायला पाहिजे का म्हणा म्हणीच. अनुभवाचा पत्ता नाही, लोकांना सांगायचा धंदा चाललाय. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही झालं म्हणजे तोंड वासूनच जाईल. तोंड वासून जायला आलो नाही तुम्ही आम्ही मायबाप. फक्त त्या भगवंताची ओळख करून घ्या. खूप सोपी गोष्ट आहे, अतिशय सोपी गोष्ट आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं रे केलं. देवभावाचा भावाचा हरिपाठ म्हणत्या ना, उलटे हरिपाठ पाठे उलटे मागून पुढं. भाव बरे आकळे काय गाजरा आकळी तो का श्रीनं आकळावा लागतो काय त्याला. धरला पण डरीचा चोर मग दुरीन धरला कशान धरला. धरायला काही रीत असेल ना, जनाबाई नामदेवानं सांगे तुकोबर राहायला बाबाजी चैतन्य रोज परंपरेच्या बघ भुका द्या. आदिनाथ उमा बीज काय गाजरा सांगतो लोकायला. अरे जे महादेवानं पार्वतीला सांगितलं ते सांग ना, तो ना सांगितलं. समाज ऐकत नाही का तिकडं म्हणे, समाजाशी घेणं नाही. खऱ्या संताला जगाशी घेणं नसतं. जग मानीन मानीन नाही मानीन काही घेणं नाही. तुम्ही लय मोठं म्हणले लय मोठे हातुरे घातले म्हणजे लय मोठा नाही. सज्जनाची कीर्ती वारी आधी मापास, पण खरं सांगायला घाबरायचं नाही. जे संतानं सांगितलं संतांचे सांगायला पाहिजे. देहात जर बदल करायचा असेल, या देहात परिवर्तन करायचं असेल, संतांच्या शरण जा. संताला शरण गेले संत तुम्हाला वर्म देतात. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना कोणाचं तुक करायचंय ना, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ते सांगून राहिले देवा ऐसे वर्म मज दावी नारायणा. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. तुकाराम महाराज सांगू राहिले कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. विचारा 50 लाख लोकायला, ते सांगतील जम्मू यादी माझी. काय बोलावं द्या तुम्हाला जर अवघड लागत असेल, पण खरं बोलावं लागत आहे. खरं बोललं का सकेला रागेल याय ना जाय ना काय घेणे आपल्याला नाही. माय मौतीला येऊ काय घे नाही, जग मौतीला यायलाच पाहिजे असं काही नाही. अरे सगळं तयार आहे, फक्त वाढता जाऊ दे. हॅलो गेले गेले म्हणले का बाबू सुतळी मडक्या सह येईल. तुम्ही फक्त फोन लावा गेले म्हणून. पहा तुम्ही प्रेत यायच्या आधी सगळं शिजन राहत, सरण सुद्धा रचन राहत, स्वर्गात सुद्धा येईल राहतो. बापण ठेवला का स्वर्ग. नको ते खायचं, नको ते प्यायचं, नको तिकडे राहणे करायचे. आणि स्वर्गवासी वैकुंठ आपल्या बापान ठेवला. नरकवासी कुणी नाही, तिला धडकल्यावर कुणी राहत नाही. वैकुंठाला जायला वाट ही. मी पहिले 3 मार्ग सांगून गेलो तुम्हाला. देहाचं सार्थक करायचं असेल तर मायबाप, देहाचं सार्थक संताच्या मुठीमध्ये आहे.
पुसा संताशी जाऊन काय हिडदारानो राणी पुसा संताशी जाऊन संताशी जाऊन पुसा संताशी जाऊन पण आम्हाला आदराला शेणाची सवय लागली, येड्या बाबडीत गुतायची सवय लागली. सोपा मार्ग नाही, मार्ग धावून गेली आली ते गेले मरून, काट्या टाकणारे आले, गड्डे खाणारे आले रस्त्यात. नको ते रस्ते, नको ते, अरे कमी आयुष्य आहे, अल्प आयुष्य मानवते हशती घेणेली ते अर्धरात्र काय. अरे कमी आयुष्य आहे आणि त्या कमी आयुष्यामध्ये जर तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करून घ्यायची असेल मायबाप, तर संताशिवाय प्राप्ती नाही. जर नाही केली परिणाम काय, अभंगाचं दुसरं चरण. नाही तर वेद जन्म नाही तरी व्यर्थ जन्म, जन्म व्हायला जाईल. हो, कुणाची काय बघेली, स्वतःचे अनहित. ये तरी न ऐकाल दुसरं येईल, ये तरी न ऐकाल सर्वते शेवटी बा, काळ बांधून येईल सर्वते शेवटी बा. एका जणाला आमचं काय जाईल, तुम्ही दोन वाजून जाईल, आमचं काही जाणार. आमचं भुकाचं काम आहे, भुकावा. जेवढं कौरवाला सांगितलंय, तुम्ही सुज्ञ माणसं आहे, तुम्ही समजदार माणसं आहे, विचार करा. जेवढं कौरवाला सांगितलं तेवढं पांडवाला सांगितलं का नाही? जेवढं कौरवाला सांगितलंय तेवढंच पांडवाला सांगितलं ना. काऊन नारकाचे धनी झाली, यंगरट दात समजूनच घेत नाही. नाही 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 नाही, आणि ते काय खरं आहे का, आणि ते आता काय राहिलंय का, आणि आता काय करायचं टाइम मग दाचड पाट्यावर करतो का, पार आरे पाठी ढिल्ले झाल्यावर करतो का. जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, तेव्हा ती गोष्ट करावा लागते. म्हणून जीवनामध्ये आले मायबाप, नरदेह वायाला घालू नका. नरदेह म्हणजे गधड्याचा जन्म नाही, कुत्या मांजराचा जन्म लाग मिळेल तुम्हाला. एका एका योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. कोट्यावधी जन्म तेच धंदे करायचे ना. आतापर्यंत तेच करीत आलो, इडून पुढे तेच करणार आहे. धकल्यावर काय करायचंय, हरिविना जन्म नरकाची वेळ जाणार, हरिविना जन्म नरकाची वेळ जाणार. या माऊलीनं जे प्रमाण घेतलं ना कौनाचे मायबाप, त्याचं तिसरं चरण आहे. याच विषयाचे समसुख बेगडाचे तू ज्याला म्हणून राहिला ना माझं, या बुचक्याला तू माझं म्हणून राहिला ना, हे कोणी तू नाही बरं का. तुला भ्रांती झाली ती गोष्टीचं, अज्ञान तुझ्या बोकांडी बसलंय. हे माझं, ते माझं, ते माझं. बँका करून राहिल्या तरी चालूच आहे आता, याला द्यायचं का. अरे काय भोखंडी न्यायचं का रे,
अरे समजून घे ना. अरे 2-5 दिवस हातात राहिले ना. ज्याला तू माझं म्हणतो ते माझं नाही. देह जाईल जाईल, 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 देह जाईल जाईल. जाती गावा खाईला, जाती गावा खाईला, गावा खाईला, जाती गावा खाईला, जाती गावा खाईला. देहाला गचंड देऊन निघतात. पाहतो उंदीर आहे ना प्रमाण, आहे ना, तांबळून कोंबळून निघतात. कचका काऊन देतो ते जाता जाता. आजकी द्यायला लागत आहे की आजकी घर लागत ही. हे ढाकायचे परिणाम बरं का याला. हा कीर्तन सुटायच्या वेळात झालं. तुम्ही बी सांगू नका, मी तुम्हाला मला माहिती नाही दाव्याची कीर्तनी. त्याला बी वेळेच्या आधी मर्यादा लय आले म्हणून धोकाचं नाही झाला. काय चाललं होतं खूप तू काय चाललं होतं विठाला. आता घर लागली बघा बरं का. आता हा घर लागली. आपण काय म्हणतो जुनी माणसं, जास्त द्वारेनं साऊंड वाढेल ना त्याचा युको, मरताना युको वाढेल ना त्याचा. याय ना नाही बरं का. आमचे डेले महाराजांना नाही, ऑटोमॅटिक वाढेल राहतो. मग ते घर लागली का लोक म्हणजे आता शिकवा द्या शिकवा द्या शिकवा द्या शिकवा द्या. हो गिर गायचं दूध मटरपुरीच्या पेता पेता मेलय तिकडं कांद्याच्या ताळीत. आता गिर गायचं दूध. वा रे वा. जिथे बाप को रोटी न देवे मरे बाद पचताये. आलानी दुनिया. मग गिरवायचं दूध येतंय. मग एक 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 शेपाटा केला बंद ना हात भरी आधी. म्हणजे एक एक जण मोठा पोरगा देतोय, मधला पोरगा देतोय, पोरगी देते, सगळे शिपा देते. ते आता पचित देते. सारी वाडी खालाच होईल राहते माय बा. ते काही जाव जे खायला पाहिजे ते नाही गिळलं. मग आता मराठी टायमाला गिळ जाईल का ते. मग ते दूध जे ना इथंच राहतं 2-3 चमचे इथंच राहतं खाली. आणि मग जसं 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 टाकी देईल ती लहानी पोरगी येते आणि ती लगेच चांगला भरून घेते. तिला काही इकत आणत आहे का. दुसऱ्या झेंडावर कोणी पंढरपूर करताय. स्वतःचा झेंडा कोणी घ्यायला तयार नाही. त्यानं मोठा चमचा भागला वचलाय म्हाताऱ्याच तोंडात. वाटल्याबरोबर म्हाताऱ्याला बरा वाटाना बाया लागली मोठा नाडाला. आणि सगळ्या ह्या मावल्याचा लय हुशार. या मावल्या म्हणत्या बाई तुझी शिप घेतली म्हातारा नेलं. तुझ्या शिपीना जीव सोडला. तुझी शिप त्याची शिप घेतली का तिची शिपीना ढकलं ती. नाही तर आज उघडायला असतं घंटाभर. कारण ज्यावेळेस शिप दिली ना त्यावेळेस त्याच्या श्वास नलिकेमध्ये दूध घुसलंय. घुसल्याबरोबर ठसका लागला आणि ठसका लागल्याबरोबर शिट्टी वाजली. निघून गेला वारा, आयुष्यभर होतं सगळं. नाळ खांडला दाबून सगळं होतं ती. आणि ढकलत दावा गेलं तरी कळालं का 4 चौघात 50 लोकात म्हातारा गेलाय. धरलं का धरायचं ना आवडून सगळ्या. ज्या धरता येत नाही बाबा ते धरायचं संतांच्या मुठीमध्ये आहे. तुम्ही आम्ही नको त्या गोष्टीच्या नादी लागलो. अभंगाचं 3रं चरण पशुविषयी. पशुविषय
पशु विषय सेविते तया परी तुझी स्थिती. अशीच गते जन्माला येणं, भोग भोगणं आणि मरून जाणं. भोगान भोगता वयमेव भोगता, कालो न येता वयमेव येता, तृष्णा न चिरणा वयमेव चिरणा. म्हणून जीवनात आले मायबाप, चांगल्या संताला शरण जा. ते वर्म जाणून घ्या आणि जाणून घेऊन व्यवस्थित करता येते. चालता बोलता करता येते, बसल्या बसल्या करता येते, उठता बसता करता येते, खाता खाता करता येते. इतकं सोपं वर्म जर जीवानं करून घेतलं ना मायबाप, तर त्या जीवाला पुन्हा जन्म आणि मरणाच्या यातना राहत नाही. यथामती यथावकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी प्रेमपूर्वक त्या प्रभूचं, आज आषाढी एकादशी आहे आणि त्या भगवंताचं प्रेमपूर्वक आपण या ठिकाणी स्मरण करू. विठोबा रखुमाई. येवनी नरदेहा काही सुहित ते पहा, नाही तरी व्यर्थ जन्म. चिंतित से विषय काम, पशु विषय सेविते तया परी तुझी स्थिती. नाही तरी व्यर्थ जन्म, चिंतित से विषय काम. कथामध्ये कपाट बोलण्याचा प्रयत्न केला मायबाप. मी मोड केवळ अज्ञान, माझ्यावर सुद्धा मी काही खानदानी कीर्तनकार नाही. माझ्यावर सुद्धा एका संताची कृपा झाली. मी ड्युटीवाला माणूस आहे. मग पार्ट टाइम धंदा करत्या का? नाही बरं का, आता असं काही नाही. माझ्या सद्गुरूनं कृपा केली. भाऊ धर्माचं कार्य आहे. साधू संताचा विचार शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचं, तू सुशिक्षित असल्या कारणाने घेऊन जाण्याचा प्रयत्न कर. त्याचा यथामत यथावकाश तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोषी. जे बरोबर आहे ते साधू संतांचं मायबाप जन्म लाख मोलाचा आहे. आपल्याला नाही त्याची किंमत, पण संताला त्या गोष्टीची किंमत असल्या कारणानं संत पोट तिडकीनं सांगतात, लागो नी या पाया विनवितो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबर आहे, तुम्हाला मला विनविन सांगतात. अरे जन्माला आलो, काही पडेल नाही अंगरटपणामध्ये. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा. म्हणून मायबाप चांगल्या संताला शरण जा. थोड्या दिवसामध्ये जीवनाचं सार्थक करून घ्या. जर नाही केलं काय होतं, संताला सांगायचं काम ते सांगून जातात. समाज नाही उद्धारत, त्याला जग काही करू शकत नाही. किती सांगू तरी ना ऐकती बटकीची, पुढे शिंदळीची रुरडतील तुकोबर आहे सांगतात. म्हणून यथामत यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. निळोपर आहे अभंगाच्या शेवटच्या मेळा